आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। दिंडोरी तालुक्यातील वणी इथं भाजपा वणी शहर प्रमुखांनी राजीनामा दिल्यानंतर सदर पद रिक्त झाले होते। त्या पदावरती वणी येथील व्यापारी रोशन राम समडरदिया यांना सर्वांना मते वणी शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली। यावेळेस वणी मंडल अधिकारी किरण तिवारी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांना पेढे भरवत त्यांचे स्वागत केले। यावेळेस किरण तिवारी, मंडल प्रमुख मुकेश सिसोदिया, ठाकरे, विजय बोरा, रितेश पारख, दर्शन दायमा, हितेश पारख व विविध मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीच्या वणी शहर अध्यक्षांचे स्वागत केले। शामराव सोनवणे, दिंडोरी। आज वणी बीजेपी मंडळातर्फे कार्यकर्त्याला बोलून आणि खूप मोठी जबाबदारी दिली। त्या जबाबदारी देण्यासाठी बीजेपीतले सगळे ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते सगळ्यांनी येऊन माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली। ती जबाबदारी मी योग्य तऱ्हेने आणि पक्षाचा मर्यादेत राहून पूर्ण करेन आणि पक्षाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याचा विचार करून मी पूर्ण करेन। रोशन भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जनता पार्टी वणी मंडळ अध्यक्ष म्हणून एक दोन विषय मला सगळ्यांसमोर सांगायचे होते। भारतीय जनता पार्टी अध्यक्षीय पार्टी आहे। अध्यक्षाच्या एकूण सर्व कारभारानेच पक्ष चालतो। मागील 1 वर्षापासून माझ्याकडे भारतीय जनता पार्टीची वणी मंडळाची जबाबदारी आहे। तत्पूर्वी मागच्या 15 वर्षापासून संघराष्ट्रातून काम करत मला पक्षश्रेष्ठींनी भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवावं म्हणून ती जबाबदारी दिली आणि पूर्ण वेळ मी ही जबाबदारी पार करत होतो। आपले काल काही पदाधिकारी पक्षाला त्यांनी रामराम केला आणि त्याच्यामध्ये आमचे मान्य जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव सर आणि माझं वैयक्तिक आणि माझे मित्र संघटन सरचिटणीस दर्शनजी दामा यांचं नाव त्याच्यात घेण्यात आलं। पक्ष हा शिस्तीने चालतो आणि आपापसातले काही विषय असतील तर ते एकत्रित बसून त्याचं निराकरण केलं गेलं पाहिजे। त्याची मीडियात वाच्यता करण्यात काही अर्थ नसतो। पक्षाने जी शिस्त दिली आहे त्या शिस्तीचं मी पालन करून पक्ष चालवायचा आटोकाट प्रयत्न करतोय। जे काही पदाधिकारी काल बीजेपीला नाराज होऊन सोडून गेले त्यांना सुद्धा आम्ही त्यांची नाराजगी दूर करून परत फक्त त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय। ते पक्ष भारतीय जनता पार्टीचे आजही सदस्य आहेत आणि त्याच्यातले 90% कार्यकर्त्यांचा मला आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्या वरिष्ठ जे आपले मार्गदर्शक आहे त्यांना सगळ्यांना त्याचा फोन आलेला आहे का आम्ही पक्षाला सोडलेलं नाही आहे। आमची किरकोळ नाराजगी होती पण त्याचं खूप मोठं भांडवल करण्यात आलं। तसं आमचं काही मत नाही। आम्ही पक्षाबरोबर इथून पुढे कायम राहू आणि पुढच्या 8 दिवसात तुमच्या लक्षात येईल तर सर्व पदाधिकारी वगळता सर्व पदाधिकारी परत आपल्या पक्षामध्ये सक्रियतेने काम करतील याची 100%। तुम्ही तालुक्याचे सर्व होते, तुम्ही त्यांचं मन धरण्याचं काम करणार आहात का? 100% माझं कामच येते। मी मंडळाचा अध्यक्ष असल्याने मला त्यांचं मनधरणी करण्याचं काम करावंच लागणार आहे। कारण पक्ष हा एक माणसाने जोडून वाढतो। कोणताही माणूस आपल्यातून कमी झाला आणि त्याची काही नाराजगी असली तर माझी स्वतःची जबाबदारी का त्यांना आपण त्यांची मनधरणी केली पाहिजे। त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतला, याच्या पाठीमागचं काही कारण तुम्ही शोधलेत का? कारणाचे आता सर्व मंडळी बसून आम्ही त्याच्यावर चिंतन करतोय आणि चिंतनानंतर आमचे काही लक्षात येईल तर त्यावेळेस आपण सर्वांना त्याविषयी सांगू। वरिष्ठांना याविषयी माहिती पोच झालेली आहे का? वरिष्ठांना सर्व माहिती पोचलेली आहे। वरिष्ठांच्याच आदेशानुसार, जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार आज आपण नवीन शहराध्यक्षाची नियुक्ती केली आहे। बीजेपीची जी रचना आहे, बीजेपी हा शिस्तीवर चालणारा पक्ष आहे। पहिले राष्ट्र, नंतर पक्ष आणि 3 नंबरला पदाधिकारी कार्यकर्ता आणि याच्यात जर काही गडबड झाली तर अशा काही काल ज्या अडचणी आल्या त्या अडचणी तयार होतात। लोकसभेमध्ये काहीतरी गट नाराज होते अशी चर्चा होती, ते चर्चेला आज पूर्णविराम आला असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्ही यापुढे कसं काम करणार आहात? लोकसभेमध्ये भारतीताईंना जेव्हा तिकीट मिळालं त्यांच्या पाठीमागे पूर्ण मंडल, आमचे पूर्ण 111 बूथ, 100 पदाधिकारी रात्रंदिवस झटत होते। 111चे 111 बूथ आपण लावले, सर्व रचना व्यवस्थित त्या 111 बूथापर्यंत पोहोचल्या। त्याच्या रचनेतून जे काही व्यवस्था होत्या त्या आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहे। कोणाचीच काही नाराजगी नाही आहे आणि सर्व पदाधिकारी आज 3 वयाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे। तालुक्याचे तुम्ही सर्व आहात, ग्रामीण भागातील लोकांना काही तुम्ही न्याय द्याल का?
पक्षप्रवेशासाठी? कालही परवा 3 दिवसापूर्वी काही पक्षप्रवेश झाले, आजही काही पक्षप्रवेश होणार आहेत. संघटन मजबूतीसाठी जे काही प्रयत्न करायचे मी वरिष्ठांच्या आशीर्वादाने आणि जे नवीन कार्यकर्ते आपल्या सामावून घेण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील राहील आणि पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्नशील राहील. आणि आज रोशनजी समदडे यांच्या नियुक्तीचं त्यांच्याबरोबर अजून 50-100 कार्यकर्ते आपल्या पक्षात आता प्रवेश बी करायच्या तयारीत आहे. त्याच्यासुद्धा बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473.